शेत रस्त्याच्या प्रकरणासाठी बसलो मी. माळी महेश्वर चंद्रकांत, राहणार बेंबळी. सध्या मुक्कामी वाणेवाडीला आहे. माझी जमीन विठ्ठलवाडी शिवारामध्ये आहे. बागायत क्षेत्र आहे. गेली 5 वर्ष झालं मी शेत रस्त्यासाठी पाठपुरावा करत आहे. तर माझी नुसती टोलवा टोली करून कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. गेल्या वर्षी 27 मेला माझे तहसीलदार साहेबांनी आदेश मंजूर करून 10 फुटाचा रस्ता खुला करण्याचा आदेश दिला. पावसाळ्याअभावी रस्ता खुला करणे शक्य झालं नाही. तथापि नंतर मंडळ अधिकाऱ्याने नोटीस देऊन संबंधित शेतकऱ्यांना खुला करण्याचे आदेश दिले. नंतर त्यांनी आम्हाला आदेश मान्य नाही, आम्हाला माहीत नाही म्हणून त्यांनी SDO कार्यालयात अपील करून स्थगिती आणली. SDO साहेबांनी 5 तारखेला सुनावणी घेतली व सांगितले की सध्या कामाचा व्याप आहे, तुम्हाला सध्या तरी आहे ना अडचण काही येत नाही, तुमची 14/7 सुनावणी घेण्यात येईल. तोपर्यंत माझं प्रकरण स्थगित आहे. आता पावसाळ्याचं तोंड आलेलं आहे. माझं शेतामध्ये पपईचं नगदी पीक उभं आहे. तरी यांनी प्रशासन चालढकल करायला जवळजवळ 2.5 महिन्यानंतर सुनावणी तुले. तोपर्यंत जर पाऊस पडला माझं उभं पीक मी बाहेर कसं काढू? हा या रस्त्याचा माझ्याकडे पुराव्या दाखल मी मंडळाधिकाऱ्याचा सगळ्याचा अहवाल आहे. काय पावसाळ्यामध्ये रस्त्याची कंडिशन होते सगळे माझ्याकडे पुरावे आहेत. त्यांना वारंवार सांगून देखील यांनी करत नाही. मला नाईलाज आहे. माझं सगळी उपजीविका शेतीवर अवलंबून असल्यामुळं, माझं घर शेतात असल्यामुळं मला लेकरा बाळाला घेऊन बसणं भाग आहे. माझं एक विभक्त कुटुंब आहे. माझ्या कुटुंबामध्ये कोण बाहेर बघण्यासारखं नाही. म्हणून मी माझे इतर दुसरे चुलते येत आहेत, चुलते आहेत. माझे मुलगा मुलगी लहान मुलगी पत्नी आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत. ऊन असलं तरी काय करायचं, पोट आहे उन्हाचा कार आहे पण काय करायचं. सध्याला माझं नगदी पीक आलेलं, मी पाऊस पडला तर माझं काढणं शक्य नाही. पण प्रशासन नक्की चालढकल करत आहे. माझं रस्त्याचं प्रकरण जोपर्यंत निकाली निघत नाही तोपर्यंत मी इथून उठत नाही. माझं उपोषण मी मागं घेणार नाही. काय झालं तरी तिथं संबंधित शेतकरी मला जीवे मारण्याची, रिबीट करण्याची धमकी देत आहे. मरण्यापेक्षा इथं तर मेलेलं बाप कटलं. काय प्रशासन बघून घेईल.